सो खूपच छान स्टे होता आमचा. आम्ही 2 दिवसासाठी आलो होतो. आम्हाला नेचरच्या खूप जवळ थांबून हे सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करता आल्या. एकदम सेरीन व्ह्यू होता इथं. खूपच जवळ बीच आहे. 400-500 मीटरवरती गाडी घेऊन जाता आला आम्हाला. म्हणजे मला वाटतं इथे रिसॉर्टची खासियत एक म्हणजे तुम्ही खिडकीत कुठेही थांबा किंवा टेरेसवर थांबा, आपल्याला सी फेस मिळतोय मस्तपैकी. तर तो एक फील छान होता, मस्त View चांगला दिसतो. सनसेटला वगैरे. आणि आपली जी गाडी खाली बीच पर्यंत जाते त्यामुळे आणि जी तो जो private असा प्रॉपर्टी असल्यामुळे प्रायव्हेट रोड आहे, त्यामुळे बाकीचा डिस्टर्बन्स आणि जंगल तो एक सफारी खूप टाईपचा मोठा- फील हा, होता तो जंगल असा. सफारी type. गाडी घेऊन खाली जा, मग तिथे मस्त की बसून सनसेट बघा वगैरे. छान होता एक्सपिरियन्स. आणि Right. नेटवर्कशी डिस्कनेक्टेड पण वायफायशी कनेक्टेड, हे खूप छान आहे. वा. मला इथे थांबून मस्त काम करता आलं आणि व्ह्यू असा छान होता की आता इथून जायची इच्छा होत नाहीये. म्हणजे 2 दिवस ह्याचं काम होतं आणि सुट्टी घेतली नाही, पण लॅपटॉपवरती मस्त हा टेरेसवरती बसून काम केलं. पाहिजे तेव्हा तिकडे खाली पण आलाय त्याच्या पद्धतीने एकदम छान. जसा आणि आम्ही 2 दिवस व्हेज नॉन व्हेज सगळं ट्राय केलं. ऑप्शन्स सगळे ऑप्शन्स इन्क्लुडिंग ब्रेकफास्टच्या ऑप्शन्स पासून जेवणापर्यंत सगळं युनिक होतं. ब्रेकफास्ट तर आम्ही खूप युनिक होतं सगळे. इकडे ब्रेकफास्टची खासियत अशी की खूप जास्त व्हरायटी Variety. आहे, सगळे भारी आहेत हो, सगळे. लोकल कोकणी Local. पद्धतीचं हा, कोकणी breakfast. पद्धतीचा ब्रेकफास्ट. ते खूप आवडलं मला. पूर्ण फ्लेवर मिळतो त्या ब्रेकफास्ट मध्ये. म्हणजे ते ताकातले आंबोळी झाली. ठीक आहे. अजून आपलं थालीपीठ झालं. थालीपीठ. आंबा शिरा. आंबा शिरा. वा, वा. आंबा शिरा तर आणि highly आंबा recommended. शिऱ्याची एक खासियत म्हणजे यांच्या फार्म मधले आंब्याचा रस केलेला त्याचा आता आंबा शिरा होता. तुम्ही जर इकडे येणार असाल तर सेंद्रिय. कंपल्सरी, कुठे तो डबा आहे का आता? तुम्ही जर इकडे येणार असाल तर कंपल्सरी तुम्ही इथला जो आमरस हे विकतायत, इथला ह्यांच्या फार्म मधला तो आंबा आहे, त्याचे ते मस्त आमरस बनवलेला आहे. तो ट्राय करा. तो try ट्राय करा, घेऊन जावा घरी, सगळ्यांना खायला घाला. थँक्यू.